आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख माहिती का काय आहे, की तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये आणि तुमचे फ्रेंड्स दुसऱ्या सिटीमध्ये. तर माझं तसंच काहीसं आहे. मुंबईला लग्न झाल्यापासून माझं एकही फ्रेंड बनलं नाही, म्हणजे माझा नवरा सोडून. म्हणजे माझे तसे लवकर फ्रेंड्स नाही बनत, मला खूप टाईम लागतो आणि एकदाचे बनले की मग मी सोडत नाही. तर तसंच माझं काहीसं आहे. त्याच्यानंतर मग चहा आणि नाश्ता केला आणि त्यानंतर मी आली रूमला आणि मस्त माझ्या स्पीकरवर गाणी ऐकली. तर माझी मैत्रीण खास मला भेटण्यासाठी आली होती खूप दुरून. तर मग तिला भेटली आणि बघा तिच्या टिंगलटवाड्या. माझ्या सगळ्या मैत्रिणी अशाच आहेत, म्हणजे फक्त वयाने वाढत आहेत आणि डोक्याने कमी. सॉरी, म्हणजे माझ्यासारख्याच. तर त्यांचं लग्नाचं वय झालं आहे, पण त्या अजून काही मोठ्या होत नाही आहे. तर आज आम्ही आलो आहे शौर्यवाडा इथे. तर छान अशी गावाकडची वाईब होती, छान असं त्यांचं स्वतःचं पाण्याची बॉटलही होती. जेवणामध्ये होतं चिकन सुखा, अंड्याची भाजी, रस्सा आणि गुलाबजामुन. तर आम्हाला जेवण तेवढं, म्हणजे 10 आउट ऑफ मी देईल 6. येस, आणि स्प्राईट मोस्ट इम्पॉर्टंट. तर मस्तपैकी जेवण केलं. तेवढं मला आवडलं नाही, मला थोडं स्पायसी खाण्याची सवय आहे. नको तेव्हा बकासुरासारखी खाणारी माझी मैत्रीण व्हिडिओ बघताच अशी नीट व्यवस्थित खात होती ना. ती मला म्हणते बैताड मॅडसूत्री. आणि ती आहे विदर्भाची आणि मी आहे खानदेशातली. यार, मी ऐकलं आहे की विदर्भ आणि खानदेश तुम्ही वेगवेगळं करणार आहे, तर प्लीज करू नका. आमच्या मैत्रिणी राहतात. त्यानंतर माझ्या सगळ्या रूममेट्स मला सोडायला येणार होत्या खाली. तर त्याआधी आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट केला. एवढे दिवस आम्ही खूप सारी मज्जा मस्ती केली. ते सगळ्या आठवणी घेऊन मी चालली आहे परत माझ्या सासरी. परत भेटू जेव्हा मी परत केव्हा येईल. खूप भारी वाटत होतं, म्हणजे असं सॅड. त्यानंतर मग मी गेली घरी आणि घरी खाल्ले कढी आणि मस्तपैकी फुनके. आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. बाय बाय. भाग्यश्री चालली